सुधीर मुनगंटीवार हे अनेक दिवसापासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या। दरम्यान 23 डिसेंबर रोजी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2025 सालासाठी जाहीर केलेल्या त्यांच्या आवडत्या गाण्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अजरामर पसाय दान या रचनेचा समावेश झाला आहे। वर्धा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी घडली। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीत दस्तऐवज व औषध जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अनेकांनी लावला। सातारा जिल्ह्यातील फलटणच्या यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेच्या 3 शाखांवर ईडीने मंगळवारी सकाळी छापे टाकले। दरम्यान भाजपा नेते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर सरेगावकर यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपालिका येथे झालेल्या निवडणुकीत आपच्या उमेदवाराला फक्त एकच मत मिळाल्यानं या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे। या उमेदवारानं थेट उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे। सांगली जिल्ह्यातील 37 ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात जैब जावेद शेख याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी या आरोपीकडून 11,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। किल्ला राजगडावरील सुवेळा माचीवर परफ्यूमच्या वासामुळे मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला। गंभीर जखमी असलेल्या 7 ते 8 पर्यटकांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात आणि नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। खंडोबा गडावर घडलेल्या भंडाऱ्याच्या दुर्घटनेनंतर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक प्रशासनाकडून सोमवारी 22 डिसेंबर रोजी जेजुरी शहरात धडक कारवाई करण्यात आली। यावेळी भेसळयुक्त भंडाऱ्याचे संशयित नमुने ताब्यात घेण्यात आले असून बेळगाव येथून भंडारा पुरवठा करणारा टेम्पो जप्त करण्यात आला। महावितरण राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पुन्हा वीज दरवाढीसाठी पुनर्लोकन याचिका दाखल केली आहे। त्याला विरोध करण्यासाठी राज्यातील ग्राहक संघटनासह औद्योगिक संघटनांनी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे जास्तीत जास्त हरकती दाखल करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ गतिमंद तरुणीशी गैरवर्तन करताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे। ही घटना 22 डिसेंबर रोजी भाऊसाहेब हिरे पार्क मध्ये घडली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत पोहोचवतच राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।